एक महत्त्वाची बातमी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 खासगी कार घुसल्याची घटना घडली आहे। बनावट नंबर प्लेट असलेली एक कार सध्या पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली आहे। तर पोलिसांकडून संबंधित कार चालकाची कसून चौकशी केली जाते। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 खासगी कार आढळलेल्या आहेत। यापैकी एका बनावट नंबर प्लेट असलेल्या कारची आणि त्या कार चालकाची चौकशी सुरू आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, या कार चालकासंदर्भात काय माहिती अद्याप मिळालेली आहे? या संदर्भातली आता अधिकची तपासणी जी आहे ती पोलिसांकडनं करण्यात येते, परंतु या ठिकाणी दोन्ही नंबर प्लेट असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या आणलेल्या आहेत पोलिसांकडनं। ताज हॉटेलमध्ये या दोन्ही नंबर प्लेट असलेल्या गाड्या, सेम नंबर प्लेट असलेल्या गाड्या ज्या आहेत त्या घेऊन येण्यात आलेली आहेत। आपण पाहू शकतो की ही गाडी आहे जी कुलाबा ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा घुसलेली होती। या गाडीचा नंबर पाहून घ्या, MH01 EE2388 अशा या गाडीचा नंबर आहे। ही गाडी पहिल्यांदा ताज हॉटेलमध्ये घुसली आणि त्यानंतर याच नंबर प्लेटची अजून एक गाडी जी आहे ती ताज हॉटेलमध्ये आलेली होती। आणि या सगळ्या संदर्भात ज्यावेळेस खुलासा झाला त्यावेळेस मात्र दोन्ही या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि या सगळ्या संदर्भाची अधिकची चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडनं कुलाबा पोलिसांकडनं करण्यात येते। सध्या दोन्ही गाड्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना देखील आता पोलिसांनी चौकशी करता या ठिकाणी बोलवलेलं आहे। ती संपूर्ण गाडी होती ती अर्टिगा गाडी होती आणि ही देखील आपण पाहू शकता की अर्टिगाच गाडी आहे। या गाडीचा नंबर ती अर्टिगाच गाडी आहे। या गाडीचा नंबर पण आपण पाहू शकतो की MH01 EE2388 असा नंबर आपल्याला पाहायला मिळतोय। सेम मॉडेलची गाडी आहे, अर्टिगाच गाडी आहे आणि नंबर प्लेट देखील या दोन्ही गाडींचे जे आहेत ते सेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आता पोलीस अधिकची चौकशी करतात आहेत आणि या सगळ्या संदर्भात काय महत्त्वाचं नेमकं नक्की माहिती जी आहे या सगळ्या संदर्भात बाहेर पडते, कारण की एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या ताज हॉटेलमध्ये घुसल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला होता। या सगळ्या संदर्भात आता कुलाबा पोलीस स्थानकामध्ये दोन्ही ड्रायव्हर जे आहेत त्यांची अधिकची चौकशी होते। दुसरी गाडी जी आहे ती साकेत ट्रॅव्हल्सची आहे असं म्हटलं जातं। आता या सगळ्या संदर्भात ट्रॅव्हल कंपनीचे जे मालक आहेत, ड्रायव्हर्स असतील, या सगळ्या संदर्भात धन्यवाद। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।